पॉली हाऊस मध्ये सर कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो? शेतकऱ्याची जर इच्छा असली तर त्यांनी काय काय घ्यावं ॲज अ तांत्रिक सल्लागार म्हणून आपण काय सजेस्ट कराल? पॉली हाऊसमध्ये तसं बघितलं तर व्हेजिटेबल कल्टिव्हेशन ॲज वेल ॲज फ्लोरिकल्चर म्हणजे फुलं शेती किंवा भाजीपाला शेती ह्या दोनही गोष्टी तुम्ही करू शकता. फुलं शेती ही पॉली हाऊसमध्ये आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल आहे. भाजीपाल्याच्या शेतीला आपल्या भारतामध्ये थोडंसं एक रिस्ट्रिक्शन्स येतात, लिमिटेशन्स येतात. फुलं शेती जर केली तर तुम्हाला मार्केटिंगसाठी फार जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही. तुमच्या नियर बाय तुम्हाला मार्केट मिळू शकतं आणि लोकल मार्केट सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. आता तुम्ही जर एक्झॉटिक व्हेजिटेबल केलं तर तुम्हाला त्याच्या मार्केटिंगसाठी मेट्रोमध्येच जाणं गरजेचं आहे, मेट्रो सिटीमध्येच जाणं गरजेचं आहे. कारण तालुका लेवलवर किंवा इव्हन जे डिस्ट्रिक्ट लेवल आहे तिथे सुद्धा एक्झॉटिक व्हेजिटेबलचं कन्झम्पशन फार लिमिटेड आणि अत्यंत कमी किंवा निग्लिजिबल आहे. मोठे सिटीज म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर हे 5-6 सिटी सोडता एक्झॉटिक व्हेजिटेबलचं कन्झम्पशन फारसं काही नाहीये. नॉर्मल जे व्हेजिटेबल आहेत म्हणजे टोमॅटो झालं, कुकुंबर झालं आणि कलर कॅप्सिकम झालं, ह्या व्हेजिटेबलचा जर विचार केला तरी सुद्धा तुम्हाला एका एक दोन कारण अशी आहेत की जे तुम्हाला प्रमोट म्हणजे मागे खेचतात भाजीपाला शेतीपासून. म्हणजे जसं जर मी आज कॅप्सिकम लावली, कलर कॅप्सिकम, तर मी 9 महिन्याचं ते फार्मिंग आहे. 3 महिने ग्रोथ, 6 महिने प्रोडक्शन. त्याच्या पुढं मी काय करणार? शेतकऱ्यांनी काय करावं? आणि ज्याला हे लोक सप्लाय करत होते कलर कॅप्सिकम, त्यांनी पुढचे 3 महिने पुढचे 6 महिने कलर कॅप्सिकम कुठून घ्यायची विकत? हा प्रश्न राहतो. त्याच्यामुळे फुलं शेती काय एकदा तुम्ही लावलं 3 वर्षासाठी ते क्रॉप आहे मिनिमम. जर फॉर एक्झाम्पल आपण जरबेरा घेतलं तर मिनिमम 3 वर्षासाठी ते क्रॉप आहे आणि एव्हरीडे हार्वेस्टिंग आहे. बरोबर. डेली तुम्हाला डेली काही नाही काही त्यातनं हा उत्पादन मिळेल आणि शेतकऱ्याला त्यातनं रोजचा पैसा मिळेल. हे फ्लॉवरिंग मध्ये जरा हा प्लस पॉइंट आहे. म्हणून तुम्ही प्रिफरेबली असं सांगाल की फ्लॉवर्स घेतले पाहिजे, येस फ्लॉरिकल्चर आपण केलं पाहिजे. येस